यावर्षी आमच्या सोसायटीमध्ये नवरात्र सेलिब्रेशन नाही आहे, पण बाहेर बऱ्याच ठिकाणी असे इव्हेंट्स किंवा असे फेस्टिवल्स अरेंज केले जातात जिथे फीज असते, काही ठिकाणी फ्री असतं. तर सोसायटीमध्ये नाही आहे म्हणून कुठेतरी बाहेर जायचं असं आम्ही सगळ्यांनी प्लॅनिंग केलं. तर माझ्या काही मैत्रिणी सगळ्या मिळून आम्ही या इव्हेंटमध्ये आलो होतो आणि खूप मस्त इव्हेंट होता. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. आता सोसायटीमध्ये होत नाही आहे म्हणून एन्जॉय करणं थांबवायचं नाही, तर बाहेर आपल्याला कुठे आनंद किंवा आपण कुठे एन्जॉय करू शकतो हे शोधलं तर ते मिळतंच. बऱ्याच ठिकाणी फीज जास्त आहे, म्हणजे एंट्री फी जी असते ती बऱ्याच ठिकाणी कमी आहे आणि बऱ्याच ठिकाणी फ्रीसुद्धा आहे, थोडंसं शोधावं लागतं. तर हे सगळे आमचे सोसायटी मेंबर्स आहे आणि सगळ्यांनी मिळून प्लॅन केलेला म्हणून तो सक्सेसफुल झाला. ज्या वाइब्स मिस करत होते ना, सगळ्यांनी आज खरंच खूप एन्जॉय केलं आणि ठरवलं आहे की आणखी एखादा दिवस किंवा आणखी एका दिवशी तरी सोसायटीमध्ये काहीतरी अरेंज करायचं. तर हा होता कालचा व्हिडिओ आणि आज दुसरा दिवस. तर हॅलो नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. काल गरबा खेळून यायला उशीर तर नाही झाला, पण इतकं जास्त नाचलो ना. रील्सही खूप साऱ्या बनवल्या. अजूनपर्यंत तुम्ही मला इन्स्टावर फॉलो केलं नसेल तर तिकडे जाऊन फॉलो करा, तिकडे मी रील्स टाकत असते. तर आज केस धुतले कारण घामाने चिंब झाले होते. काल केस एवढी एक्सरसाइज किंवा गरबा केला आणि जो लाचा होता तो जी चनिया होती ती माझ्या मैत्रिणीने मला दिलेली, कारण रेंटनेही मिळत होती पण रेंट इतके जास्त आहे आणि आणायचा विचार केला पण मैत्रीण म्हणाली माझ्याकडे एक्स्ट्रा आहे तर तिने दिला. तर तो थोडा वेळ आता उन्हात ठेवलेला आहे, धुवायचा नाही आहे. तो धुण्याने कलर किंवा त्याचे जे काच असतात त्याला लागलेले किंवा वर्क असतं त्याच्यावर ते तुटण्याची भीती असते म्हणून थोडा वेळ उन्हात तो ठेवला. आणि बाल्कनीमध्ये सध्या ऊन इतकं जास्त येतं ना की चेअरचा कलरच वेगळा झालेला आहे. तर चेअरही थोड्याशा धुवायच्या होत्या. तर साफसफाईची सुरुवात करायची आहे. मग म्हटले की बाल्कनीपासूनच सुरुवात करते. आज सुरुवात करणार नाही आहे, आज अगदी जी रोजची कामं आहे तीच मी तुमच्याशी शेअर करणार आहे. पण सोफा कवर ज्यावेळी मी तुमच्याशी माझ्या सगळे प्रॉडक्ट किंवा सगळ्या प्रॉडक्टची लिंक दिलेली त्यामध्ये सोफाही होता, त्याच वेळी मी सोफ्यावरचं कवर काढलं आणि म्हटलं की आता थोडे दिवस सोफा तसाच ठेवते, जरा तशाही सोफ्याचा आनंद घेते. घरात ना वेगळाच एक कलर दिसतो, लिव्हिंग रूम खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते जर असा सोफा ठेवला तर. आणि हे जे सोफा कवर आहे त्याला धुण्यासाठी मेहनत म्हणणार नाही, पण त्याला वाळवण्यासाठी खरंच खूप जास्त मेहनत आहे. धुतलं तर ते मशीनमध्ये जातं, पण ड्रायरमध्ये ते इतकं मोठं आहे ना की ड्रायरमध्ये ते ॲडजस्ट होत नाही, म्हणून त्याला वाळण्यासाठी असं 2 चेअरवर मी ते ॲडजस्ट करणार आहे. खूप जास्त हेवी होऊन जातं कारण खूप पाणी असतं त्यामध्ये. सो प्रत्येक वेळी अश्विन मला हेल्प करतात, पण आज ते ऑफिसला गेले आहेत म्हणून मला हे सगळं एकटीला करावं लागतं आहे आणि थकल्यासारखं होत होतं, इतकं ते जड आहे. जेवढं पाणी मला त्याचं पिळून काढता आलं तेवढं मी सगळं काढलं, पण हे वाळण्यासाठी 2 दिवस तरी लागतात आणि त्यानंतर परत 1 दिवस त्याचा स्मेल येऊ नये म्हणून ते उन्हात ठेवावं लागतं. तर आता मी थोड्या वेळाने ते ॲडजस्ट करते. आता फक्त त्याचं पाणी थोडंसं निघून जाईल की परत एकदा संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी परत ॲडजस्ट करते. त्यानंतर काल गरबा खेळून आले आणि पाय इतके दुखत होते की काहीच काम करायची इच्छा नव्हती. पण स्वयंपाक कोणाला सुटणार आहे का? पण आपण असं म्हणतो की आपली कामं किंवा आपलं जे घरकाम असू देत किंवा नॉर्मल कामं असू देत ती आपल्याशिवाय होत नाही, ते बरोबर आहे. पण ती कामं करूनसुद्धा आपण आपला एन्जॉय सोडायचा नसतो, तो एन्जॉयही करायचा असतो आणि आपली कामंही करायची असतात. बरेचदा काय होतं की आपली घरातली किंवा आपलं एखादं काम राहिलं त्यासाठी आपण बाहेर जाण्याचं कॅन्सल करतो किंवा आपला प्लॅन कॅन्सल करतो. म्हणजे ओव्हरऑल एन्जॉय करायला आपण नाही म्हणतो, किमान फक्त आपल्या कामांमुळे. पण कामांचं असं आहे ना की कितीही वेळ कामांसाठी दिला किंवा माझी कामं नाही होणार, यामध्ये खूप टाईम जाईल किंवा टाईम वेस्ट होईल असा जर आपण विचार करत राहिलो तर आपली घरातली कामं, किचनची कामं ही कधीच संपणार नाही आहे. इवन आपण अर्ध्या रात्री जरी उठून काम करायचं म्हटलं ना तरीही आपल्याला डोळ्यासमोर कामं दिसतात. 24 तास पण आपल्याला कधी कमी वाटतात. त्यातल्या त्यात मोठी कामं तरी आपण बघू शकतो किंवा ती इतरांना दिसतात, पण घरातली लहान कामं असतात ती इतकी जास्त असतात आणि ती माहितीही पडत नाही. म्हणून कामं तर करायचीच आहे, कामं सोडून एन्जॉय करा असं मी म्हणत नाही, पण दोन्ही गोष्टी बॅलन्स झाल्या पाहिजे. आता इथे एक थोडक्यात माझी एक लहानपणाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. लहानपणाची नाही आहे पण एक शॉर्टमध्ये सांगते. जेव्हा मी स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्येही होते तेव्हा थोडंफार आई काम सांगायला लागायची आणि मला इतका कंटाळा यायचा, इवन मला झाडू करायचा सुद्धा कंटाळा यायचा.
तेव्हा ज्या खालच्या रूम होत्या 3, आत्ता जशा आहेत तशाच होत्या, पण त्या 3 रूम झाडायचा सुद्धा मला कंटाळा यायचा. एकतर मी अभ्यास करत बसायचे किंवा मग खेळत असायचे. ते काम मला किचनचं असू देत किंवा मग इतर कुठलं काम असू देत, ते येत असूनही मला त्यावेळी ते करण्याचा कंटाळा यायचा. आणि त्यावेळी मी खरंच खूप बोलणीही खाल्ले आहे की काहीच काम करत नाही, नुसतं बसून असते. अभ्यास मी करत होते, पण मला या कामांसाठी खरंच खूप बोलणी खावी लागली आहे. पण मला असं अजिबात वाटलं नव्हतं. आणि इव्हन आता माझ्या घरच्यांनाही कधी कधी वाटते की ही एवढी जास्त कशी काम करू शकते किंवा इतकं बोलू कशी शकते, कारण माझी सवय होती कमी बोलणं आणि कामही मी तेवढंच कमी करायची. मला खूप लवकर थकवा यायचा किंवा आळस, कंटाळा या गोष्टी माझ्यामध्ये जास्त होत्या. पण आत्ता जेव्हा ते माझं काम बघतात आणि मी माझं घर बघतात किंवा इतर जे आता व्हिडिओज थ्रूही ते सगळं बघत असतात, तेव्हा त्यांनाच असं वाटतं की ही सगळं एकटी कशी काय मॅनेज करते. सो होतं, आपल्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. आपण नवीन नवीन गोष्टी शिकतो. आपली जसं जसं वय वाढत जातं आपलं, तसं तसं आपले एक्सपिरियन्सेस वाढत जातात आणि आपण नवीन नवीन गोष्टी शिकत असतो. सो हा एक छोटासा माझा एक्सपिरियन्स होता. तुमचा काय आहे जर तुम्ही सांगितलात तर मला ऐकायला नक्कीच आवडेल. घरातली कामं होईपर्यंत जे सकाळचं थोडंसं ऊन असतं जे या बाल्कनीत येतं, त्या बाल्कनीत मी ही चनिया आणि हा दुपट्टा ठेवलेला, तर आता व्यवस्थित त्याला घडी करून ठेवते. आणि चेअरवर तसेही 2-4 कपडे झाले होते, ते सुद्धा घडी करून ठेवते. आणि ज्या चनियावर माझ्याकडे ब्लाऊज नव्हतं, तर हे ब्लाऊज मी वेळेवर अल्टर करून आणलं. घेऊन खूप दिवसाचं ठेवलेलं आहे, फक्त एकाच वेळे घातलं आणि तेव्हाही ते अल्टर केलं नव्हतं. पण जेव्हा मी लास्ट नाईट गरबा करायला गेले होते ना, त्यावेळी इतक्या जणांकडे मला हे ब्लाऊज दिसलं आणि कशावरही हे सूट होत होतं. म्हणजे नॉर्मल स्कर्ट असू देत किंवा इवन जीन्सवरही हे ब्लाऊज बऱ्याच जणांनी घातलं होतं. वेगवेगळ्या कलरमध्ये होतं. याची लिंक मी आज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. म्हणजे लाच्यावर, साडीवर, जीन्सवर, म्हणजे असं काहीतरी वेगळा लूक करायचा असेल तर अशा ब्लाऊजचा उपयोग होतो. असं एखादं थोडंसं छान चमकी असणारं किंवा टिकल्या असणारं ब्लाऊज पाहिजे असतं. तर जसं मी बोलले की पाय खूप दुखत होते आणि थकल्यासारखं वाटत होतं, कारण एवढी एक्सरसाइज किंवा एवढं आपण कधी नाचत नाही, खेळत नाही. म्हणून म्हटलं की थोडंसं पडावं, म्हणून थोडा वेळ झोपले होते आणि 1 ते 1.5 तास झोपल्यानंतर परत उठले. उठल्यानंतरची ही कामं आपली लागलेलीच असतात. पण आता या कामांव्यतिरिक्तही आपल्याला घराची थोडीशी साफसफाई करायची आहे. त्यानंतर लगेचच दसरा किंवा कोजागिरी झाल्यानंतर अगदी 12-15 दिवस मिळतात. त्यानंतर दिवाळीचा फराळ, दिवाळीची साफसफाई, सगळी कामं एकदाच पडू नये म्हणून आत्तापासूनच थोडी थोडी सुरुवात करायची आहे. तर एक तर माझं हे काम झालेलं आहे, ते म्हणजे सोफा कवर मी वॉश केलं आहे. त्यानंतर जे 2 कालीन आहेत ते सुद्धा मला वॉश करायचे आहे. पण हे सगळं करता करता माझा एन्जॉय मी सोडणार नाही आहे आणि तुम्हालाही तेच सांगणार आहे की एन्जॉय करा, घरातली कामंही करा, सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा. असं नको व्हायला की आपलं वय वाढतं आहे आणि जेव्हा आपण मागे वळून बघितलं तर आपण काहीच केलं नाही असं नको वाटायला. म्हणून सगळ्या गोष्टी करा, एन्जॉय करा, मेमरीज कलेक्ट करा, काही स्वीट मेमरी. नंतर आपण जेव्हा वय वाढलं आणि आपण मागचे जेव्हा व्हिडिओज बघतो ना, तेव्हा आपल्यालाच एक आनंद, एक चेहऱ्यावर स्माईल येते. तर करा, बघा किती ट्राय होतं आणि किती जमतं. कारण बरेचदा घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा जबाबदाऱ्या, घरातल्या माणसांच्या जबाबदाऱ्या इतक्या जास्त असतात की काही गोष्टी करणं पॉसिबल नसतं. पण यातूनही आपल्या स्वतःसाठी वेळ काढायचा, स्वतःसाठी काहीतरी करायचं, म्हणून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. तर संध्याकाळच्या वेळी आता रियांश त्याच्या क्लासला गेला होता. त्याचा अभ्यास आणि हे सगळं घेण्यामध्ये थोड्या वेळ घर अस्ताव्यस्त होतंच. संध्याकाळच्या वेळी मी सगळं ते आवरून घेते. डायनिंग टेबल अस्ताव्यस्त होतं, सोफ्यावर सामान असतं, तर ते सगळं मी आवरून घेतलेलं आहे. आज घरातली कामं करण्यामध्येच वेळ गेला आणि कशाचीच क्लिनिंग झालेली नाही आहे. पण आता हळूहळू एक एक गोष्टीची क्लिनिंग मी करायला सुरुवात करणार आहे. आणि त्याची सुरुवात कुठून करायची, कशी करायची, हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो. तर त्याबद्दलचाही लवकरच एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. आणि रोज एक एक आता व्हिडिओ मी शेअर करण्याचा प्रयत्न करणारच आहे. पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठल्या एखाद्या स्पेसिफिक विषयावर व्हिडिओ हवा असेल तर तसंही मला कमेंट करून सांगा. संध्याकाळ झाली होती आणि अचानक फोन आला की गेस्ट येणार आहे. सो त्याआधी घर तर माझं स्वच्छ होतंच, ऑलरेडी मी आत्ताच क्लीन करून घेतलं होतं. पण ते येण्याआधी मी सर्व पूर्ण घरामध्ये रूम फ्रेशनर मारून घेतलं. रूम फ्रेशनर मारलं की आणखी जास्त फ्रेश वाटतं आणि छान असा सुगंध येतो. म्हणजे घरात येणारे गेस्ट आहेत त्यांना ऑलरेडी फ्रेश वाटतं, छान सुगंध येतो. तर तसं आता देवाजवळ दिवा अगरबत्ती लावणारच आहे, त्याचा सुगंध वेगळा. पण हा रूम फ्रेशनर मारल्यानंतर सगळ्या घरातच मी मारून घेतला, म्हणजे एक फ्रेशनेस किंवा छान सुगंध येईल. आणि संध्याकाळी आता दिवाबत्ती
होईल. आणि असा होता आजचा दिवस पूर्ण. काल खूप मजा आली आणि काल जशी मजा केली तशी परत एकदा मजा करायला आम्ही जाणार आहे आणि त्याचा एक पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेल. कधी कधी ना आनंद हा पैशाने विकत घ्यावा लागतो, सोसायटीमध्ये होत नाही, म्हणून अशा तिकीट्स घेऊन किंवा थोडे पैसे घालवून आपला आनंद कधी कधी शोधावा लागतो. तर तोच आनंद आता पुढे एखाद्या इव्हेंटमध्ये आणखी जायचं आम्ही प्लॅनिंग बनवलं आहे. सो ते एक्झिक्यूट झालं की नक्कीच तुमच्याशी शेअर करेल. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. चला मग आताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते. आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.